ओम साईराम. आज आपण परत राजीवीताई यांच्याकडं त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आलेला आहे. तर अनुभव सांगण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी सांगण्या वाटतात की आजकाल जे भोंदू बाबा आपण बघतोय, लोकांच्या फसवणुका होत आहेत. साई मार्गात पण असे बरेच कोण लोक आहेत, पण आपल्याला कसं आपण बाबांबद्दल खूप वाचलंय, ऐकलेलं आहे आणि अनुभव लोकांना कोणाला येतात की जे बाबांवर श्रद्धा ठेवत आहेत. आज बाबांवर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना असं कोणी मध्यस्थ लागत नाही, पण तरी लोक जातात आणि फसवणूक होते. तर माझी सर्वांना विनंती आहे की बाबांना तुम्ही जी प्रार्थना कराल ती बाबांपर्यंत पोहोचते आणि बाबांचे अनुभव येतात. तेच आम्ही या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तेच अनुभव आपल्याला सांगतो की जे लोकांना जे अनुभव येत आहेत ना, ते थेट बाबांशी बोलतात, बाबांना सांगतात, बाबांना प्रार्थना करतात, त्यातून लोकांना अनुभव येतात. आजही राजवीताईंचे आपण अनुभव ते स्वतः बाबांची सेवा करतायत. त्यांना कोणाचं मध्यस्थ लागत नाही, कोणी नाही, असे बरेच आहेत. आपल्या चॅनलवर तर भरपूर अनुभव आपण ऐकलेले आहेत. तर आजही आपण राजवीताईंचे असेच अनुभव ऐकूयात. तर सुरुवात करूया. दादा, तुम्हाला पण नमस्कार आणि सगळ्यांना माझा नमस्कार. तसेच मी आज पुष्कळ दिवसांनी पुन्हा बाबांचा अनुभव सांगायला बसलेली आहे. तेव्हा एकदा असं झालं की माझ्या मिस्टरांचा चष्मा हरवला आणि ते 2-3 दिवस झाले चष्मा शोधतात. मला माहित नाही, जाऊन जाऊन कुठे कुठे तिकडे बाजारात गेले, मग कुठे आणखी फार्मसीमध्ये गेले, कुठे गेले तिकडे ते 3 दिवस त्यांनी चष्माचा शोध लावला. त्यांना चष्मा भेटत नव्हता आणि पुष्कळ महाग होता चष्मा. मग त्याला ते टेन्शन झालं आणि एक दिवस चष्मा शोधता शोधता मला म्हणायला लागला, अगं मला फोन केला, जरा तुझ्या साईबाबांना सांग ना माझा चष्मा दे म्हणून, मी मग त्याला हार घालतो फुलांचा. तर मी म्हटलं आता आम्ही पण घरात, तर मी त्याने सांगितलं, मी घरात पण पुष्कळ शोधलं, कुठेच भेटत नाही. मग मी माझा स्वयंपाक करायला गेले आणि तसं स्वयंपाक करता करताना बाबाला हाक मारली. बाबा म्हटलं दे ना त्याचा चष्मा, महाग आहे ना पुष्कळ, तर कुठं कसा तरी तो चष्मा दे त्याला असं म्हणून. तर मी किचन मध्ये काम करत होती, तेवढ्यात भांड्याची कबड असते ती तिकडे माझ्या बाजूला होती आणि मी उभी राहून काही कांदा कापत होती. तेवढ्यात माझी मांजर होती, ती त्या कबडाच्या खाली हात घालून काहीतरी करायची. तर मला वाटलं, आणि तिकडे हात पण जात नाही, तो मांजरीचा जातो, माझा हात जाऊ शकत नाही. ही म्हटलं कटा 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 आवाज करते, काय झालं? मी म्हटलं अगं काय करते तू? तर मग मला वाटलं साप असेल असं म्हणून. तर साप वगैरे आतमध्ये जातात ना, मी तेव्हा राहायला राहत होतो, तर साप वगैरे असणार म्हणून मी काठी घेऊन आली. तर म्हटलं साप बाहेर आला तर मारायला पाहिजे म्हणून मी काठी घेऊन उभी राहिली आणि तिच्या शेपटीला, मांजरी आतमध्ये जाते, पायच घालते, ती पण पूर्ण जाऊ शकत नाही कारण खाच आहे ती एकदम. मग मी शेपटीला पकडून तिला ओढल्यावर बघितलं तर ती हातात चष्मा घेऊन बाहेर आली. तर मी एकदम हे झाली, अरे बाबा, कुठलं मांजरीने चष्मा दिला. लगेच मी मिस्टरांना फोन केला की आता तुम्ही हार घेऊन या. त्याला खरंच वाटे ना, अरे खरंच म्हटलं तुझा चष्मा भेटलाय, कसा भेटला ते घरी आल्यावर सांगते. मग तो हार घेऊन आला आणि मग मी त्याला पण एकदम हे झालं की बाबा, असे अनुभव बाबा देतो म्हणून प्रत्यक्ष. जय साईराम.